ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि आता बातमी आहे कार्तिकी वारी विषयीची। कार्तिकीची वारी साजरी करण्यावरनं वारकऱ्यांच्या दोन गटांमध्ये मतमतांतर दिसतात। कारण कार्तिकी वारी प्रतिकात्मक पद्धतीने साजरी करण्याचा प्रस्ताव सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी राज्य सरकारला पाठवलाय। त्याचा आळंदीच्या संत ज्ञानेश्वर माऊली देवस्थानच्या रामभाऊ चोपदारांनी समर्थन केल्याचं दिसतंय। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, कार्तिकी वारी नेमकी कशी साजरी होणार याविषयीची मतमतांतर सध्या पाहायला मिळतात, काय भूमिका आहे सर्वांची? ज्ञानदा, एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढताना आपण पाहतो आहोत। तर गेल्या काही दिवसांमध्ये पुणे असेल, मुंबई असेल किंवा इतर शहरं असतील, आणि या पार्श्वभूमीवरती जर लाखोंच्या संख्येने कार्तिकी वारीसाठी वारकरी पंढरपूरमध्ये आले, दिंड्या जर पंढरपूरमध्ये आल्या, तर साहजिकच धोका खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। त्यासाठी आळंदीचं जे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आहे, या मंदिराचे जे चोपदार आहेत, वारी सोहळ्यातले जे चोपदार आहेत, ते चोपदार आणि या मंदिरातील इतर जे महाराज मंडळी आहेत किंवा वारकरी संप्रदायातील मंडळी आहेत, त्यांनी कार्तिकी वारी देखील प्रतिकात्मक पद्धतीनेच साजरी करावी अशी भूमिका घेतलेली आहे। राज्य सरकारची जी भूमिका आहे त्याला अनुकूल अशा प्रकारची ही भूमिका आहे। दुसरीकडे आपण गेल्या 2 दिवसांपासून पाहतो आहोत की पंढरपूर आणि परिसरातील ज्या वारकरी संस्था आहेत, या संस्थांच्या काही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र कार्तिकी वारी दरवर्षीप्रमाणे म्हणजे लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडावी अशा प्रकारची भूमिका घेतली आहे। त्यांनी त्यांची भूमिका विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यापर्यंत देखील पोहोचवली। मात्र नाना पटोलेंनी देखील मर्यादित प्रमाणामध्ये ही वारी कार्तिकी वारी साजरी व्हावी अशाच प्रकारचे आदेश दिलेले आहेत। आज त्याबद्दल एक बैठक होते आहे। त्यामुळे या ज्या दोन परस्पर विरोधी भूमिका आहेत त्यामध्ये कुठेतरी समन्वय साधला जाईल आणि हा संघर्ष जो दिसतो आहे तो मिटेल अशी अपेक्षा आहे। दोन्ही ज्या बाजू आहेत ते एका कुठल्या तरी मतैक्यावरती येतील अशी अपेक्षा आहे। त्यासाठी आज बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। ज्ञानदा, मंदार, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल। तर आज एक महत्त्वपूर्ण बैठक होतीये आणि या बैठकीनंतर कार्तिकी वारी नेमकी कशी साजरी केली जाईल याविषयीची भूमिका स्पष्ट होण्याचा अंदाज आहे।